कातडी व्यवसायात 14 लाखाची फसवणूक केल्याप्रकरणी तामिळनाडूच्या व्यापाऱ्याविरुद्ध जेल रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार 26 मे ते 27 ऑक्टोबर 2024 दरम्यान घडला. फाईज पाशा केएस राहणार मोट्टकोलाई पूर्व एसटी अंबूर तामिळनाडू असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. इक्रार इसाक कुरेशी वय 60 राहणार बेगमपेठ यांची चमडा व्यवसायामुळे फाईज पाशा याच्याशी ओळख होती. फाईज याच्या मागणीवरून ते सोलापुरातून चमडा पाठवित होते. इक्रार यांनी 4 वेळा चमड्याने भरलेली लॉरी पाठवून दिली. पाठवलेल्या चमड्याच्या व्यवहारातील 14,15,689 रुपयांची मागणी केली असता त्याने देतो असे म्हणत चालढकल केली. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. इक्रार कुरेशी यांनी फिर्याद दिली आहे. आरोग्य म्हणजे केवळ औषध नाही, तर निसर्गाच्या योग्य उपचारांनी मिळणारी खरी आरामदायक अनुभूती. सोलापूरमध्ये निसर्गोपचाराचं विश्वासाचं नाव लिमये निसर्गोपचार केंद्र. इथे उपलब्ध आहेत विना औषध उपचार पद्धती, ॲक्युप्रेशर, ॲक्युपंक्चर, कपिंग आणि मसाज थेरपी. सर्व प्रकारच्या आजारांवर निसर्गाच्या माध्यमातून